भगवान परमात्माने जे चरित्र गोकुळामध्ये केलं, रांगत रंगणी चोरीत लोणी, भगवान परमात्मा इथं आले गोकुळामध्ये कशाकरिता? पापी जे अभक्त दैत्य जे मातले, धरणीशी झाले ओझे त्यांचे. कोणाचं? पापी लोकांचा भार या पृथ्वी तलावरती झाला. तेव्हा भगवान परमात्माकडे ही पृथ्वी माता शरण जाते. वत्सरूपे पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, नेत्री वाहे सुतो तो सांगत असे. पुढविला धर्म अधर्म झाला फार, सोसविना भार मजा. मी हा भार सहन नाही करू शकत देवा. तेव्हा सर्व देवता सर्व देवगण भगवान विष्णूकडे जातात आणि देवाला सांगतात, देवा अहो तुम्ही अवतार घ्या किंवा काहीतरी व्यवस्था करा, पापातनं फार उत्मात झालेला आहे दैत्यांचा. तेव्हा भगवान परमात्मा शेषाला सांगू लागले, शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर, चला अवतार घेऊ आता. व सर्व देवता सुद्धा त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या देवापर्यंत. तेव्हा भगवान विष्णू म्हणू लागले शेषाला, हे शेषा आता आपण अवताराला जाऊ. तेव्हा शेष भगवान म्हणतात, देवा मागच्या अवतारामध्ये मी तुमच्या बरोबर अवतार घेतला, तुम्हाला कंदमुळे फळं आणून दिले आणि मी 14 वर्ष तुम्ही न मले उपाशी ठेवलं. कोण? लक्ष्मण. देवा मी आता अवतार घेऊ इच्छित नाही, मला यायचं नाही. भगवान परमात्मा म्हणतात, सेवके करावे सांगितले काम, वाया होतो पण कामाने. मागच्या अवतारामध्ये मी मोठा होतो, मोठ्याची आज्ञा लहान्यानं पालन करणं हा लहान्याचा धर्म आहे. पण देवा अहो शेषजी आता तुम्ही मोठे व्हा, मी लहान होतो. विठाला विठाला. आकाशाची वाणी सांगे सकळाशी, तळमळ मानशी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान. चरित्र सर्वांना तुम्हाला ज्ञात आहे. भगवान परमात्माच्या अवतार प्रसंगी देवकी मातेचे 6 लेकर त्या कंसानं मारले. 7वा गर्भ त्या ठिकाणी राहिला. 7वा जो गर्भ योगमाया नेत, योगमायेला सांगितलं हा 7वा गर्भ नेऊन रोहिणी मातेच्या उदरी नेऊन स्थापन कर. वसुदेवाची एक पत्नी नंद बाबाच्या घरी त्या ठिकाणी राहत होती. तो गर्भ योगमाया घेऊन गेली. 7वा जो गर्भ योगमाया नेत आणि तोच जो अवतार आहे तो म्हणजे शेषाचा आहे. विठाला विठाला. इकडे 7वा गर्भ जिरला अशी वार्ता पसरलेली आहे कंसाच्या कारागृहामध्ये. आता सर्वजण वाट पाहून राहिले. 8वा तुम्ही 8वा मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना.